शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील मध्यवस्तीत प्रभाग क्रमांक 1 मधील काटकर व अपराध वसाहत इथं घाणीचे साम्राज्य निर्माण झालं होतं। येथील गटारीत प्लास्टिक बाटल्या आणि घाणीचा खच पडलाय। त्यामुळे गटारीचं सांडपाणी तुंबून राहिल्यानं परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। येथील सांडपाणी साचून राहिल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय। त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। याबाबत आमच्या मराठी एस न्यूज चॅनलचे प्रतिनिधी जहागीर रणमले यांनी या प्रश्नाला वाचा फोडून दत्तवाडात घाणीचं साम्राज्य अशी बातमी प्रसिद्ध केली आणि बातमी प्रसिद्ध होताच दत्तवाड ग्रामपंचायतीला जाग आली आणि ताबडतोब या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला। त्यामुळे नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त केलं जात आहे। दरम्यान याबाबत ॲडव्होकेट सुरेश पाटील बोलताना म्हणाले की दत्तवाड गावात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत। दत्तवाड इथं घनकचरा विल्हेवाट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शासकीय जागा शासनानं किंवा लोकप्रतिनिधींनी गेल्या 5-6 वर्षांमध्ये उपलब्ध केलेली नाही। त्यामुळे त्याबाबत तहसीलदार असो व इतर पदाधिकाऱ्यांनी सूचना केलेली आहे व याबाबत भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी लवकरात लवकर जवळच्या कोणत्याही गावामध्ये शासकीय गायरान किंवा इतर प्रकारची जमीन उपलब्ध करून देऊन शासनानं तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर यातून मार्ग काढावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। ॲडव्होकेट सुरेश पाटील यांनी केली। मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणवली। नमस्कार, मी ॲडव्होकेट सुरेश पाटील दत्तवाडकर आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आहे की दत्तवाड गावामध्ये फार घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर गेल्या 5-7 वर्षामध्ये आपल्या दत्तवाड गावामध्ये कचरा टाकण्यासाठी कोणतीही जागा उपलब्ध नाही आहे। तसं पाहायला गेलं तर दत्तवाडमध्ये गायरान नाही हा एक कारण सांगितलं जातो आहे, पण 5-10 वर्षे जो लोकप्रतिनिधी काय करतात हा एक प्रश्न निर्माण झाला आहे। त्या ठिकाणी आता काल आपण एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याविषयी चर्चा केल्यानंतर आपल्याच गल्लीमध्ये जे आता ते घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे त्याविषयी कारवाई करण्याची ते सुरुवात झाली आहे। फक्त काय पुढचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून एवढं जर काम करत असतील तर हे फार दुर्भाग्यपूर्ण आणि फार वाईट गोष्ट आहे। या ठिकाणी पाहायला गेलं आता तर आपण जर कचरा पळत येथे जे राहणारे घरवस्ती आहेत या ठिकाणी अपराध वस्ती असू दे, आंबुपे वस्ती असू दे किंवा पुढे काटकर असू देत किंवा तिकडे मोहिते असू देत, या ठिकाणी अक्षरशः एक वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही। या ठिकाणी घाणीचं आपण साम्राज्य पाहू शकताय किती वाईट प्रकारची घाण आणि या ठिकाणी झालेली आहे। अशा या वाईट कठीण परिस्थितीमध्ये सर्व आमचे दत्तवाडवासी प्रभाग क्रमांकमध्ये जीवन जगत आहेत, कंटित आहेत। या ठिकाणी लोकप्रतिनिधीने याविषयी नेहमी चर्चा केली तरी देखील काही कारवाई दिसत नाही। काल एका ग्रुपवर चर्चा केल्यानंतर आता या JCB किंवा ट्रॅक्टर घेऊन कारवाई सुरू झाली आहे। तसं पाहायला गेलं तर जे पागान या कचऱ्याविषयी अनेकदा आपण विषय मांडलेला आहे, पण काय होतं आहे तर या ठिकाणी किरकोळ तात्पुरत्या स्वरूपात काहीतरी उपाय नाही केले। हे बघा हे घर आहेत, हे हा कचरा आहे डासाचा हा या ठिकाणी होणारे जे प्रदूषण आहे यामुळे रोगराईला आमंत्रण दिलं जात आहे। याविषयी वास्तविक आमच्या दत्तवाड गावाला जर जे कचरा टाकण्यासाठी परवा यंत्रणा म्हणून 2-3 एकर रानाची आवश्यकता आहे, तसं पाहायला गेलं तर घोसवाड असू दे किंवा टाकळवाडी असू दे किंवा इतर कोणत्या गावामध्ये गायरान आहेत त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असू देत, लोकप्रतिनिधी असू देत यांनी पुढाकार घेऊन एक 3-4 एकर कचरा टाकण्यासाठी दत्तवाडला व्यवस्था करण्याची गरज आहे। आताही तात्पुरती जरी तुम्ही कचरा काढत असला तर भविष्यात निर्माण होणारा कचरा टाकणार कुठं हा प्रश्न दत्तवाडला भेडसावत आहे। आणि या ठिकाणी माझं असं वैयक्तिक मत आहे, ह्या भविष्यकाळात जर अशा प्रकारचे कचरा टाकण्यासाठी कोणतेही जर उपाययोजना किंवा इतर पर्यायी जागा उपलब्ध करून दिली नाही तर लोकप्रतिनिधी असू देत किंवा तहसीलदार ऑफिस असू दे, जिल्हाधिकारी कार्यालय असू दे, या ठिकाणी दत्तवाडमध्ये कचरा नेऊन डंप करण्यात येईल। त्यावेळी कोणता विचार करण्यात येणार नाही। ते लोकप्रतिनिधी असू देत किंवा त्यानंतर हे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी आणि आपल्या या दत्तवाडवासियांना यातून मुक्त करावी ही नम्र विनंती। पाईप बसवले 4000 तिथपर्यंत तिथून इथपर्यंत चावी सगळं बाटलीतून टाकणार अहो बाटल्यावर टाकणार आहेत आणि कसं सांगतो आता फक्त काय करणार त्यांनी थोड्या दिवसासाठी कारवाई करणार। आता मला सांगायला कचरा टाकायला गावात जागा नाही, हे टाकणार कुठं? सकाळी मला परवा एकट्याला विचारलो मी, पहाटे 4ला काय 5ला इथून टाकायला टाकायचं तुम्ही पहाटे 5ला त्रास आहे ना ते आम्हाला। हा मग हे भविष्यात मग तुम्ही टाकणार कुठं? मग टाकत जागा संध्याकाळी एवढा ढास झाल्या। अहो हे इथं आहेत की नाही सदस्यांनी यावेळी काय करायला पाहिजे, ह्यांनी ज्यांनी आधी पुढाकार त्यांनी करायला पाहिजे ना आतापर्यंत। आता काय झालंय ग्राम झालं ह्यांनी येणार उगाच जरा 4 दिवसाची करणार आणि 4 दिवसांना आणि घाणीचं आहे ते आहे सगळं काढलं पाहिजे बघा ते फुला सगळं काढलं पाहिजे, हे काढून स्वच्छ काढलं पाहिजे त्यांनी।
आणि चावी एक मोडलंय बरं तिथं चावी पर्याय एक बसवून अहो ठेवलंय ह्याच्या बघा बघा आमच्या इथलं पाणी बघा तिथलं पाणी पिणार कसं तिथलं हा, पिण्याचं पाणी तसलंच त्यातलं घेतो बघा आम्ही स्वतः पाईप आणलाय आता त्या जेची आणले म्हणून त्याला पाईप नेऊन आत ठेवलं बघा आम्ही. हा बघा हे बघा हे पाणी पाईप आणून पिता हे बघा. असलं पाण्यातनं काय पिणार सांगा लोक ते आता हिरवा पाईप दिसायला लागलाय हा. बघा त्या पाईपला दुसरं पाईप लावून पाणी घ्यायला लागलंय 4,000 ह्या जमिनीत आता घातलंय पाईपाचं काय करायचं सांगा की 4,000